राधा कान्हा कान्हा राधा.
दृष्ट काढायची मीठ मोहरीनी दृष्ट काढायची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी बोर तृप्तीने माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा जन्मास्तुरीचा लाभला जन्मास्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला कंठतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा फुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा
फुलली आशी मनामंदी ग माझ्या तू बसली तुला चोरून का पाहतय मन खुदकन हसतय लाजता ग तू पुन्हा जीव झाला बावरा झालं पार आता सार जिन सजलंय आज न्यार वाय वार हळुवार जिन सजलंय झालं पार आता सार जिन सजलंय आज न्यार वाय वार हळुवार जिन सजलंय तुझ्याकडे का वाहते प्रेमान आसही नवी सागली कशान सांगू कशी मी माझ्या मना समजून घे तू खाडा खोला जाते मीही हरवू नका तू सांग जरा तुला चोरून का पाहते मन खुदकन हसते लाजता रा मी जरा तू झाला बावरा झालं पारा आता सारा जिन सजलंय आज न्यारा बाहे वारा हळू वारा जिन सजलंय हॅलो, स्वागतम आगतम सुस्वागतम, अभिनंदन, नमस्कार, राम राम मंडळी, सत श्री अकाल, आदाब, हॅलो, जय श्रीराम, जय श्री कृष्ण, केम छो. सो आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं घाडी तसेच आंबरे परिवारातर्फे स्वागत. आजचा आपला कार्यक्रम आहे तो श्वेता आणि अनिकेत यांच्या डोहाळे जेवण तसेच श्वेताचा ओढ भरण्याचा कार्यक्रम आहे. स्थापुनी हिंदी स्वराज्य शौर्याने लिहिली संघर्षाची गाथा. स्थापुनी हिंदी स्वराज्य शौर्याने लिहिली संघर्षाची गाथा. आजच्या या शुभ अशा मंगल कार्याला सुरुवात करूया. शिवछत्रपतींच्या चरणी झुकवणी माता, शिवछत्रपतींच्या चरणी झुकवणी माता. धन्यवाद. आज आपण श्री सूर्यकांत घाडी तसेच सौ सुनीता घाडी यांची लाडकी सून सौ श्वेता अनिकेत घाडी हिच्या डोहाळे जेवण तसेच ओढभरणीच्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. गेले कित्येक दिवस श्वेता आणि अनिकेत नाव पानसट आहे. गेले कित्येक दिवस श्वेता आणि अनिकेत यांना एक पडलेला प्रश्न, मुलगा की मुलगी, बरोबर? ओके. सो तसा तर हा प्रश्न सर्व नातलग मित्रपरिवार इथे जमलेला सर्वच मंडळींना पडलेला हा प्रश्न आहे. पण सर्वांना मी एक सांगू इच्छितो, दिवा असू वा पंथी असू दे, दिवा असू दे या पंथी असू दे, शेवटी घर तर उजळणारच आहे. सदृढ, बुद्धिमान, चाणाक्ष संतती ही समाजाची निर्मिती करते. स्त्री व पुरुष हे दोन्ही संसार गर्भाची चाके आहेत आणि त्यांचे महत्व देखील हे सारखेच आहे. शेवटी तुम्ही आई बाबा हे होणारच आहात. तू श्वेता थोडस लक्ष ठेव. तुला हवे नको ते बघताना सासरचे आणि माहेरचे खूप कटाक्षाने तुझी काळजी घेतात ना. सासर माहेर आहेत. श्वेता बोलत नाही, पण सासरच्या आणि माहेरचे दोन्ही लोक आहेत बोलतोय. ओके. कारण काय येत आहे, कारण त्यांच्या घरी सुंदर एक अंकुर उमलणार आहे आणि त्या अंकुराला जरा लक्ष द्या इकडे. त्या अंकुराला मिळतो असा नात्यांचा स्वच्छ प्रकाश, संवादातील खेळती हवा आणि प्रेमाचा आणि मायेचा पाऊस.
अजून काय हवे त्या नव्या अंकुराला. आजच्या या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाने माहेरची ओटी आज श्वेता तुझी भरली जाणार आहे. येणाऱ्या बाळामुळे सर्वांचेच प्रमोशन होणार आहे. खरं तर प्रमोशन म्हणजे डबल प्रमोशन असेल दोन्ही आजी आजोबांसाठी. ऑलरेडी त्यांचं प्रमोशन झालेलं आहे, पण पुन्हा एकदा त्यांचं प्रमोशन होणार आहे. आजी आजोबा आणि बाळाचे मामा कुठे आहे? मामा आहे. ओके. प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना असते. आज काय करू आणि काय नको करू. सर्वांनाच वाटत असते की आज त्यांच्या आनंदाला उधाण येणार आहे आणि हा आनंद व्यक्त करायला आपल्याकडे कोण कोण येणार आहेत ते आता आपण बघूया. सो स्वागत करूया दोन छोट्या चिमुकली यांच्या डान्स परफॉर्मन्सनी. शर्वरी आणि सई. सर्वांनी शर्वरी आणि सईसाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. छोटासा एक गमतीदार खेळ खेळूया. ओके. स्पॉट क्वेश्चन्स आहेत हे. सो सर्व तयार आहेत का? ओके. सो पहिला प्रश्न, ज्याच्याकडे ती वस्तू किंवा ती पझल किंवा ते आन्सर असेल त्यांनी पटकन उठून माईक शेजारी यायचं आहे आणि आपल्याकडे जे उत्तर असेल ते सांगायचं आहे. जर आपण योग्य उत्तर दिलं तर आपल्याला बक्षीस मिळेल. योगा. ओके. सो पहिलं क्वेश्चन आहे, सर्वात जास्त क्रेडिट कार्ड कोणाकडे आहे? क्रेडिट कार्ड पुढे यायचंय. वॉलेट आणले का? सिद्धी आहे का? सिद्धीला विचार ना, वॉलेट आणले का? सिद्धीने आणले वॉलेट. तुझे क्रेडिट कार्ड तर तिच्याकडेच असतील. हा. अपूर्व, फक्त 30 सेकंदात आलास तरच तुला मिळेल. एक क्रेडिट कार्ड. एकच्या वरती कोणी क्रेडिट कार्ड आहे का? ओके. क्रेडिट कार्ड एक. ओके. अजून 1 2 3 4. डेबिट कार्ड पण चालेल. डेबिट कार्ड तुम्ही दाखवलात तरी चालेल. सॉरी, क्रेडिट आणि डेबिट कार्ड. हा, फक्त ते तुमच्याच नावावर असायला पाहिजे ना. 2 नाही, सॉरी, 4 वाले आपल्याकडे प्रतिनिधी आले. 4 पेक्षा जास्त कोणी असेल तरच त्यांनी पुढे या. अपूर्व, तू बसून जा. हा, तू सर्वांचे गोळा करून आणू नकोस. एक मिनिट. शुभम पण आलाय. 4च आहेत. 5. 5च्या वर. एक मिनिट. अपूर्वाकडे 5 क्रेडिट कार्ड आहेत, पण त्यातल्या 4 क्रेडिट कार्डवर नाव वेगळं आणि एका क्रेडिट कार्डवर नाव वेगळं आहे. हा, तो त्याचा स्कॅम आहे. खरं तर त्याच्या लाईफमध्ये स्कॅम झालाय. 28 डिसेंबर 2024. ओके. तुमच्याकडे किती आहे? 7. तुम्ही चेक करू शकता. ओके. सो पहिला प्राइज जात आहे अपूर्व मोरे याला. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे. सो अपूर्व मोरेसाठी एक छोटंसं गिफ्ट. हे गिफ्ट मला पण माहिती आहे कुठे जाणार आहे नंतर. तू खुश झालास म्हणजे तुझ्या पार्टनर खुश झाली.
मी निखिल यांना विनंती करतो की शुभम यांना विनंती करतो की त्यांना या दोन छोट्या मुलींचं एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करायचंय. खूपच खरोखर खूप छान डान्स केला या दोघींनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद. बाबू तुला पण डान्स करायचा आहे? ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणाकडे ब्लू कलरचा रुमाल, ब्लू कलरचा रुमाल कोणाकडे आहे का? ब्लू कलरचा रुमाल. ओके, पुढे या आपण. ब्लू ब्लू सर्व बक्षीस मोरे फॅमिलीलाच पाहिजेत वाटतं. ब्लू तेवढा मॅच नाही होत आहे, पण जर कोणी अजून जर नाही आला कंटेंडर, नाही इथेच आता कोण इकडनं बाहेर नाही जाणार आहे इकडेच. जर दुसरा कोणी कंटेंडर नाही आला तर मग बक्षीस त्यांना देण्यात येईल. हा ब्लू नाही आहे. आहे का कोणाकडे? 3 2 नाही, पण सर्व तुम्हीच कशाला लोकांचे घेऊन दाखवताय. हा ते पण बरोबर आहे तुमचं. ओके, ते पुढे पण नाही येतात. सो मी बक्षीस प्रकाश आंबरे यांना देऊ इच्छितो. धन्यवाद. काय वाजायचं सर्वांनी? धन्यवाद. याच्यानंतर सर्वांनी मोबाईल आणलेत का? ओके. श्वेता 0 to 100 मला एक आकडा सांग. 20% बॅटरी कोणाची आहे? 20%, 21 नाही आहे, 20. क्या बात है. क्या बात है, क्या बात है. तो स्क्रीन सेवर नाहीये 20 वाला, 20% आहे ती. मी तिला विनंती करतो की अपूर्व चिवडा गँगचे खजिनदार अपूर्व मोरे यांना बक्षीस देऊन गौरव करायचा. बहुतेक मोरे फॅमिली काय ऐकणार नाही, आज सर्व बक्षीस घेऊन जाणार. काका कुठे आहेत? बक्षीस घ्यायला काका पण येणार. ओके ओके. हा प्रश्न लेडीज साठी आहे आताचा. नेक्स्ट, सर्वात मोठे केस कोणाचे आहेत? सर्वात जास्त मोठे केस. समोर यायचंय. कोणी एकामेकाला हात नका दाखवू. ओके, आहे कोणी चॅलेंज देणारा? नाही. आपलं नाव? ऋतू मोरे. मोरे फॅमिली पुन्हा एकदा. ओके, मी प्रज्ञा विनंती करतो की ऋतूला बक्षीस देऊन तिचा गौरव करायचा आहे. धन्यवाद. याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न लेडीज साठीच. सर्वात मोठं मंगळसूत्र कोणाचं आहे? ओके, तुझा हात कशाला पुढे येतो? या आपण पुढे या. अजून कोणी आहे का मोठं मंगळसूत्र? श्वेता नाही. खरं मंगळसूत्र, सोन्याचं मंगळसूत्र. सॉरी, प्रश्नामध्ये करेक्शन. सोन्याचं मंगळसूत्र. ओके, 3 कंटेंडर आलेले आहेत. ओके, तुम्ही सरळ या ना मॅडम. सो पब्लिकनेच डिसाइड करा की कोणाचं मोठं मंगळसूत्र आहे. कोणाचं आहे? ओके, अजून कोण? अजून
कन्फ्युजन आहे अजूनही? काढून नाही मोजायचं. नाही असंच सांगा. एक मिनिट, त्या मॅडम येत आहेत. मॅडम सांगा तुम्ही. नाही बघतायत का? कोणाला बक्षीस द्यायचं? नाही तिघांना नाही. आमचं बजेट कोलमड आहे थोडस. काय ह्या दोघी? बरं चालेल, मान्य आहे आम्हाला तसं. 2 बक्षीस. टाळ्या वाजवायचं आहे दोघींसाठी. याचा नंतरचा प्रश्न हा खरं तर पुरुषांसाठी आहे, पुरुष मंडळी. ओके. कोणाच्या मोबाईलवर बायकोचा वॉलपेपर आहे? पुन्हा 2 चॉकलेट आहे. ह्याचा सख्या बायकोचा आहे. हा प्रश्न बायकोचा होता फक्त. तू गप, तुझे भरपूर असतील. गप. क्वेश्चन विचारला की लगेच आला तू पुढे. फक्त बायकोचा हा प्रश्न होता. नाही हे बघा, ह्यांचा बघा. सर तुमच्या बायकोचाच आहे ना? बायको आहे ना तुमची? बरोबर आहे ना? मॅडम तुमचाच आहे ना? अनिकेत त्यांना विनंती करतो की आपलं नाव सर? पुन्हा एक मोरे. आजचा काय योगायोग आहे. अजून मोरे पण आहेत का इथे? मोऱ्यांचं मोये होत आहे. ओके. सो याच्यानंतर डान्स करूया आपण. याच्यानंतर एक डान्स होऊन जाऊ. सो मी श्वेताची माहेरची मंडळी लेडीज लोकांचा ग्रुप डान्स आहे. सो डीजे ऑडिओ ट्रॅक 31. ओके. सो मी सर्व महिलांना आवाज कमी. एकदा जोरदार टाळ्या करा या महिलांसाठी. सर्व महिला आहेत यांनी ऑनलाईन डान्स शिकले आहेत, ऑनलाईन प्रॅक्टिस केलेली आहे. सो फक्त लहान मुलंच एज्युकेशन ऑनलाईन नाही घेऊ शकत. आम्ही 50 असलो म्हणून काय झालं, आम्ही देखील ऑनलाईन असतो कंटिन्यू. ओके. डीजे रेडी. ट्रॅक 31 स्टार्ट. आमची लडकी श्वेता आई होणार आहे. पण जेव्हा लेका लाडकी बाहुली बाई आनंदाचा झोका, तिच्या मनाचा आरसा बाई काळजाचा ठोका. आता आमची लाडकी श्वेता आई होणार आहे. पण जेव्हा ती बाहुली होती तेव्हा ती कशी होती हे सांगायला येत आहे. मी नाही सांगणार श्वेता, तूच बघ आता.
अनिकेत टाळ्या वाजवतात. उंजळ सुखाने भरली घमघमणात सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात खडी मिसेक पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल पुष्पात राधेची की कृष्णाची गंगाई होणार तो होणाची गंगाई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा इंगोरा हा हळूहळू झुलवा इंगोरा गाणं कंटिन्यू आहे. तुझ्यासाठी सर्वच आता वेगळं जग निर्माण होणार आहे याच्या मला कल्पना आहे. तुझ्या वाटीला येणारं सगळं प्रेम देखील आता आम्ही त्या लहानग्या बाळालाच देणार आहोत. त्यामुळे शेअरिंगसाठी तयार राहा. खूपच छान, अप्रतिम असा. सो याच्यानंतर सर्वांनी नीट लक्ष द्या. प्राइस जे बक्षीस आहे याच्यानंतरचं तर खूप मोठं बक्षीस आहे. बक्षिसाची रक्कम बघा, खूप मोठं बक्षीस आहे. लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. श्वेता आणि अनिकेतकडनं हे बक्षीस आहे. नको का कोणला बक्षीस आहे?
5,000 रुपये आहेत. सो असा आहे क्वेश्चन की ज्यावेळेस आपण इथे आलो होतो त्यावेळेस त्यांनी न कळत एक 20 रुपयाचा कॉईन एका सीटवर ठेवला होता आणि त्याच्यावरती 2025 आहे. 20 रुपयाचा कॉईन आणि 2025 लिहिलेला आहे. तर जर कॉईन कोणाला भेटला आपल्या सीटवरच असेल, 20 रुपयाचा कॉईन आहे आपल्या सीटवरतीच बघा, आजूबाजूला कुठे असेल बघा लवकर. 5,000 रुपये आहेत, 5,000 लवकर. 5,000साठी आहे का कोणाकडे? नाही, पाकिटामधनं 20 रुपये काढू नका. त्याच्यावरती 2025 लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती मार्क पण केलेला आहे. अच्छा, आता कळलं मग सर्व प्राइस मोऱ्यांनाच का चालत ते. आहे का कोणी? आहे इकडे? आहे का कोणी? पर्स मधले काढताय मावशी? कुठल्या पर्स मध्ये? नाही आहे, हल्ल्याशिवाय भेटणार नाही. ते बघ मामी तिकडे जाऊन बघते, तुमच्या सीटवर उठा. प्रत्येकाला मामी उठवते आणि बघते. ओके, हा जोक होता, हा प्रँक होता. ओके, धन्यवाद. याच्यानंतर बच्चे कंपनी थोडासा आवाज शांत. बरं, तुमच्यासाठी एक प्रश्न. कोणाच्या ड्रेसवरती कार्टूनचं सिम्बॉल, फोटो काही असेल तर तुम्हाला एक गिफ्ट मिळेल. बच्चे कंपनी बनियनवर चालेल पण शो करावे लागेल. तुझ्या इनर विअरवर नसले तरी चालेल, फक्त शो करायचंय तुला. तरी चालेल, शो करायचं. लवकर युगा. ओके, अजून कोण? तो थोडासा मोठा आहे. डायपरवरती अजून मोठा सिम्बॉल असेल. डायपरवर मोठा सिम्बॉल पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त. अरे बापरे, डायपरवर अजून मोठा आहे. काय सुसू केली त्यांनी, त्याच्यामुळे ते हत्ती आहे, त्याला थोडंसं पाणी भेटलं आणि ते हत्ती अजून थोडंसं मोठं झालं. ओके, सो प्राइस जात आहे समर्थला. सर्वांनी टाळा वाजवा समर्थसाठी. समर्थ आई तू बाबा मी, आई तू बाबा. ओके, समर्थ हत्ती दाखवणार तू? केवढा होता तो? ओके, धन्यवाद. याच्यानंतरचा जो परफॉर्मन्स आहे चिवडा यांचा लास्ट असतो परफॉर्मन्स. काय ऑडिओ चाललाय? अपूर्व आहे बसलाय. करायचं? बरं नाही, एक मी अनिकेतला स्टेजवरती बोलवतो. नाही, तू डान्स नको करू. सो अनिकेत बद्दल कोणाला काय माहिती? तो शाळेत असताना म्हणजे त्याच्याबद्दल एका शब्दातच असं व्यक्त करा की तो चित्रकार होता, तो आर्टिस्ट होता किंवा अजून काही. असं कोणाला काय माहिती आहे का? हा, काय? मी ते ऑलरेडी बोललो. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून काही गुण? ओके, अभ्यासू होता. तुम्ही बोलला तेच मी बोलतोय. ओके, काय खेळणं? अच्छा, तोडफोड करायचा. अरे बापरे, मग आता तर पुढे अजून मारामारी होणार. ओके, अनिकेतचे दादा काय मारामारी करायचा? अच्छा, अजून काय करायचं? ड्रॉइंग. अरे वा, खूप छान. हे महत्वाचं होतं, पण याच्यासाठी चॉकलेट नाही आहे. ओके, काय म्हणता तुम्ही? तर मी त्याचा कॉलेज फ्रेंड आहे.
सो आम्ही एकत्र BMS एक साथ केलं आणि राईट फ्रॉम सेकंड इयर थर्ड इयर चिन्मय पण आमच्यासोबत होता. सो एक असा सगळ्यात युनिक गुण जर त्याच्यात असेल तर आम्ही लास्ट बेंचवरती बसून भरपूर बिझनेसची आयडियाज करायचो आणि त्याच्यात सगळ्यात मोठी अशी आयडिया म्हणजे जी बायजूस कंपनी आहे जी नंतर त्यांनी तो नक्कीच प्रोडक्ट लॉन्च केला. बट मी आणि अनिकेत इनफॅक्ट अनिकेतची आयडिया होती की आपण असं काहीतरी प्रोडक्ट काढलं पाहिजे की जे लहान मुलांना ऑनलाईन शिकता यावं. आणि ही मी गोष्ट सांगतो 2015ची जेव्हा मी ग्रॅज्युएशन लास्ट इयरला होतो. सो त्याच्यामध्ये बिझनेसचा भरपूर मोठा एक गुण आहे. त्याचं खूप चांगलं सटीक प्लॅनिंग आहे. सो दॅट्स ऑल. खूपच छान असा अनुभव. म्हणजे 2015 साली त्यांनी लहान मुलांसाठी काहीतरी करूया. सो तेच आता त्याला 2015 नाही तर 2025 मध्ये काय करता येईल एक्झॅक्टली 10 वर्षानंतर ते आपण बघूया. सो अनिकेत बद्दल बोलायचं झालं तर तो चांगली ऍक्टिंग करतो. ओके, सो त्याच्यासाठी 1 मिनिट आहे, एक ट्रॅकला गरज आहे. ओके, सो त्या ट्रॅकवरती त्यांनी ऍक्टिंग करायची. डान्स सांगितलं तर केला असं ठीक आहे, डान्स पण नंतर सांगूया. ओके सर प्लीज रेडी आहात तुम्ही सर्व? खूप छान आहे, युनिक आहे. हा हा ठीक आहे, तुला रेडी व्हायचंच आहे पण. ओके, सो तुला बरं ठीक आहे, तुझ्यासाठी थोडासा गेम अजून सिम्पल करतो. आता आपण ऑडिओ ट्रॅक होता तो 1 मिनिटाचाच चालवणार होतो. ओके, तो ऑडिओ ट्रॅक फक्त आपण 1 मिनिट 10 सेकंदाचाच चालवणार आहे. 10 सेकंदांनी वाढवलंय, पण त्याच्यासाठी तुला गिफ्ट आहे. हे वस्तू आहे, त्या वस्तूचा तुला उपयोग करायचा आहे. ओके ओके ठीक आहे. हा तू बघू नकोस, मी ओपन करून ठेवतो. तुला ऍक्टिंग करायची आहे ह्याच्यासाठी. हा ह्या वस्तूंचा वापर करायचा आहे आणि ऍक्टिंग करायची. हा याच कपड्यांमध्ये. तुला अजून कुठला कॉस्ट्युम वेगळा पाहिजे का? नाही, रात्रीचे कॉस्ट्युम नको. तू रात्री जेवल्यानंतर काय काय करतो ते आम्हाला सर्व माहिती आहे. ओके, सो त्या ऍक्टिंग मध्ये नको घुसूस. डीजे रेडी? ट्रॅक 33. ओके, तुला या प्रॉपर्टी वापरायच्या. शांत झाले, शांत झाले. थांबलं वाटतं बाळगायचं. ओके, धन्यवाद. कसं वाटलं ऍक्टिंग अनिकेतची? अरे रडायला लागलं बा, रडायला लागलं. बस थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सो श्वेता, अनिकेतकडनं आम्ही प्रॅक्टिस करून घेतले, आता पुढे तुला त्याच्याकडनं इम्प्लिमेंट करून घ्यायचं आहे. धन्यवाद. तर आपण पुन्हा एक स्पॉट क्वेश्चन करतोय. कोणाच्या किचन मध्ये व्हेकल आहे? व्हेकलचा सिम्बॉल नाही? नाही, रूम सोडायची नाही. मोरे बॅन झालं होतं, कोणतरी बोललं. वॉशरूम म्हणून आणलं. ओके, पाटणा काहीतरी कमेंट आले.
काय तुमच्याकडे पण आहे का? आहे, तुमचं पण बरोबर आहे थोडस, पण मोर प्रॅक्टिकली ह्यांचा आन्सर करेक्ट जात आहे. सो पुन्हा एक बक्षीस मोरे फॅमिलीला. सो मगाशी एक ऑलरेडी बक्षीस दिलं होतं. आमचे 2 इव्हेंट झाले की त्याच्यात 2-2 बक्षिसं गेलेली आहे. बरं ठीक आहे, दिला जाईल बक्षीस. बरं सिद्धी ऑलरेडी तुझा चॉकलेट तर तिला दिलंय, हे पण ते जाणार आहे ना. जोरदार टाळ्या वाजवा. या लोकांनी गेले 7 दिवस व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत होते. कोणाचेही फोन नव्हते उचलत, कोणाला रिस्पॉन्ड करत नव्हते. एकदा जोर समोर तर द्या. प्यार किया तो डरना क्या. अबे ओके, लगेच चॉकलेट जमा. आता तू कुठे चालला? तिकडे काय आहे? सामान बहुतेक त्यांनी तिकडे ठेवलेलं आहे. ओके, याच्यानंतरचा जो परफॉर्मन्स आहे, ओके चुडा गँग. अरे सॉरी, तो चुडा गँगचाच मेंबर आहे. श्वेता आणि अनिकेत, त्यांनी दोघांनीही काहीही प्रॅक्टिस केलेली नाहीये. त्यांना जबरदस्तीने डान्स आपण करायला लावतोय. जबरदस्ती म्हणजे त्यांची पण इच्छा आहे, पण फक्त त्यांना भीती वाटते आम्ही करू की नको करू. ओके, आपल्याकडे 2 जवळजवळ इव्हेंट आहेत ह्याच्यानंतर देखील. खूप छान इव्हेंट आहेत. एक क्विज कॉम्पिटिशन आहे, त्याच्यानंतर एक सर्वांनी पेन आणलेले आहेत का? ओके, जरी नसतील आणले तरी आपल्याकडनं पेन प्रोव्हाइड केले जातील. एक बेसिकली सर्वांना आम्ही कार्ड प्रोव्हाइड करू. त्या कार्डावरती तुम्हाला लिहायचंय की श्वेताला आणि अनिकेतला बेबी होईल की बाबू होईल, मुलगी होईल किंवा मुलगा होईल, आणि त्याच्यासाठी तुम्हाला नाव त्याचं सजेस्ट करायचं आहे. तुम्हाला जे काही नाव वाटते ते सजेस्ट करायचं आहे. ह्या थीमचा, ह्या कॉन्टेस्टचा हा पहिला पार्ट आहे. आणि त्याचं जे बक्षीस आहे ते आम्ही ओपन करणार आहोत त्याच्या बारशाच्या दिवशी, बाळाच्या बारशाच्या दिवशी. सो त्याच्यामुळे तुम्ही नावं वगैरे लिहिताना खूप काळजीपूर्वक लिहा. आणि ती जी कार्ड्स आपण सबमिट करणार आहोत ते आजच त्याच्यातच आपण 3 लकी ड्रॉ देखील काढणार आहोत. ओके, सो मी अभिला विनंती करतो की त्यांनी कार्ड वाटायचे सर्वांना. डीजे रेडी, स्टार्ट. मेरा होगा अपना कोई आएगा.
मेरा सागा थोड़ा मेरा भी होगा अपना एक आशिया. खूपच छान. जोरदार एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. ओके. सो ज्यांचं ज्यांचं भरून झालेलं आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे कार्ड्स दिले तरी चालेल. आपण ऍक्च्युली ज्या कार्यक्रमासाठी आलोय ओढभरणीच्या तो कार्यक्रम चालू करतोय. सो सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी ओढीचा कार्यक्रम ओढी भरायच्या श्वेताच्या आणि तसेच पुरुष मंडळीला विनंती आहे की जेवण चालू झालेलं पेढा येणार की बर्फी येणार, पेढा येणार की बर्फी येणार, पेढा येणार की बर्फी येणार, पेढा येणार की बर्फी येणार. लाडक्या राणीला लागणे डोहाळे, लाडक्या राणीला लागणे डोहाळे. पूर्वागे सोहळे राणीचे, राणीचे. लाडक्या राणीला लागणे डोहाळे. पतिराज करती हो सतत मागे पुढे, पतिराज करती हो सतत मागे पुढे. काय तुझं हवे, काय तुझं हवे, तीच सांग नागडे. लाडक्या राणीला लागणे डोहाळे, लाडक्या राणीला लागणे डोहाळे. नव्या शार प्रीतीची नवी ही नव्हाळी. रंग तुझा खुलवी ग कांती ही गव्हाळी. नव्या शार प्रीतीची नवी ही नव्हाळी. रंग तुझा खुलवी ग कांती ही गव्हाळी. नेत्र तुझे सांगती, नेत्र तुझे सांगती गुपित गोड भोळे. लागणे डोहाळे, लाडक्या राणीला लागणे डोहाळे. पेढा येणार की बर्फी येणार, पेढा येणार की बर्फी येणार, पेढा येणार की बर्फी येणार, पेढा येणार की बर्फी येणार. ओटी भराया येती सख्या साजणी. नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी. ओटी भराया येती सख्या साजणी. नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी. मुली देवा घरची फुले
Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness had to be. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. अनिकेत आणि श्वेताची आई फक्त दोघांनीच स्टेजवरती या. Afraid to think that you thought you were above. That I was only fooling myself to think you loved me. But since you said you wouldn't live without me, that केकची दापादापी झालेली आहे. you wanted to stay. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया येना येना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग
हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया. झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया. घमघमे सारा गंध जाईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. काय मी सांगू काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले. माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. चांदण्यातल्या गहिला नटवा सजवाहिला, झोपाळे झुलवा. चांदण्यातल्या गहिला नटवा सजवाहिला, झोपाळे झुलवा.
सईबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पुरवा आईपणाचं भाग्य थोर ग चंद्र असे की चंद्र कोर ग आईपणाचं भाग्य थोर ग चंद्र असे की चंद्र कोर ग सौभाग्याचं अभंग लेण चांदण्यात सजवा सौभाग्याचं अभंग लेण चांदण्यात सजवा मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पुरवा कैरी हवी की चिंचा बोर हौस हिची पुरवा कैरी हवी की चिंचा बोर हौस हिची पुरवा संसाराचं सार्थक होई या भाग्याला उपमा नाही संसाराचं सार्थक होई या भाग्याला उपमा नाही मुकुटामधुनी चंद्र सूर्य ग हौसेनं जडवा मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पुरवा अगं मैत्रिणीचं सईबाईचं डोहाळं पुरवा आणि बॉयजला काउंट किती असतील 22. सो 28 आणि 22 50 लोकांनीच फक्त वोट केलं. नेहमी जसं आपलं भारतात इलेक्शन महाराष्ट्रात इलेक्शनला जसं वोटिंग कमी होतं तसंच इथे देखील थोडीशी वोटिंग तुम्हाला दोघांना. अच्छा दोघं एकत्र करणार आहे. विचार आई वडिलांना पण विचार कुठला ओपन करू नये तर घरी जायचंय तुला. मजाक केला. अच्छा ठीक आहे नक्की नीट अनिकेत बरोबर सांगितलं. ओपन करायचं का 3 2 1 बर्फी. जो महाविकास आघाडीचा विजय झाला ज्याप्रमाणे पोल्सला देखील गर्ल्सचा जो काउंट होता त्याचप्रमाणे रिझल्ट आलेला आहे. सर्वांनी पुन्हा एकदा श्वेता आणि अनिकेत तसेच घाडी आणि आमरे परिवाराचं टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत करायचं. सो पुन्हा एकदा अजून एक पेढा बर्फीचा गेम आहे. आता मी पेढा बर्फी उचललं होतं पण एक छोटासा बाबू आणि चला ओपन करा डीजे. खूप छान सुंदरशी परी अगदी श्वेतासारखीच दिसणारी परी चिटिंग केले नाही आपण. पुन्हा आता ते दोन्ही त्यांना घरी घेऊन जायचे आणि पुन्हा त्यांना खेळायचे. ओके याच्यानंतर आज अजून एका व्यक्तीचा बर्थडे होता तो आपण तिची सौ प्रल्हाद आमरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय आणि पब्लिकला देखील विनंती आहे की संध्याकाळी जेवून जायचं आहे प्रल्हाद आमरे यांच्याकडनं. ओके रेडी 1 2 3.
धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यायचंय. 2 परफॉर्मन्स आहेत. प्लीज सर्वांनी बसून घ्यायचंय. आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या. खरं तर त्यांच्यामुळेच तुम्हाला या कार्यक्रमाची थोडी तरी शोभा देखील वाढलेली दिसेलच. बघा त्यांची तयारी बघा कशी चालेल. हे तू घे तू हे मला दे. धिक्काला 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 आज पडेगा सबको गाना. धिक्काला 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 धिक्काला. भाभी मेरी तुम्हें थैंक यू गए थे जिसको नैना आज हुआ सच वो सपना.